भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लालाजी चव्हाण, सदस्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, माजी पंचायत समिती सदस्य मालेगाव आणि सौ विद्या लालाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या तसेच लालाजी चव्हाण मित्रमंडळ जवळका रेल्वे. नागपूर जिल्ह्यातील कामाठी येथे ड्रॅगन पॅनल टेम्पल परिसरात आज एक नवीन ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात झाली आहे. भारताचे महान विचारक आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात मोठी संविधान ग्रंथ निर्मितीला शुभारंभ उत्साहात पार पडला. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे उपस्थित होत्या. आपल्या भाषणात भूषण गवई यांनी सांगितले की डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे देशाला एकात्मकता, स्थैर्य आणि समानतेचा मार्ग मिळाला आहे. या राज्यघटनेमुळे समाजातील वंचित घटकांनाही उच्च स्थानावर पोहोचण्याची संधी मिळाली आहे. हा अनोखा उपक्रम जागतिक विक्रमवीर मनीष पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होत असून या विक्रमाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया हे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन सोलंकी यांनी उपस्थिती दर्शवली. ओगामा सोसायटी आणि मनीष पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम घराघरात संविधान, मनामनात संविधान या संकल्पनेवर आधारित आहे. पूर्ण झाल्यानंतर हा ग्रंथ भारतीय लोकशाहीचे प्रतीक ठरणार असून जगातील सर्वात मोठा संविधान ग्रंथ म्हणून ओळख मिळण्याचा दावा आयोजकांनी व्यक्त केला आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र.